1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेने काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिले। महाराष्ट्रात देखील तसेच चित्र निर्माण झाले होते। मात्र महाराष्ट्रातील एक मतदारसंघ असा होता ज्याच्यावर याचा काहीही परिणाम झाला नाही। त्या ठिकाणी शेकापचे नेते निवडून आले। महाराष्ट्रातील तो मतदारसंघ म्हणजेच रायगड। रायगडमध्ये लाट चाललीच नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते। 2014 साली मोदी लाट देशभरात असतानाही रायगडमध्ये शिवसेना भाजप युतीच्या अनंत गीतेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर दिली होती। अवघ्या 2000 मतांनी तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता। तेही सुनील तटकरे यांच्याच नावाचे आणखी काही उमेदवार उभे असल्याचा फटका बसल्याचे दिसून आले। 2019 लाही बऱ्यापैकी मोदी लाट अस्तित्वात असूनही रायगडमध्ये युतीच्या अनंत गीतेंचा सुनील तटकरेंनी पराभव केला। असा इतिहास सांगणारा रायगड मतदारसंघ यावेळी मात्र वेगळ्याच पेचात अडकलेला दिसून येतो। हा पेच महाराष्ट्रात गेल्या 4-4.5 वर्षात बदललेल्या राजकीय डावपेचांनी निर्माण केलाय। त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या 2024 चा जो निकाल येईल तो कुठलाही असला तरी धक्कादायक असणार आहे। 2019 ला नेमके काय झाले होते आणि आता काय स्थिती आहे? कोण होणार 2024 चा रायगडचा खासदार? पाहूयात या संदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। रायगड लोकसभा मतदारसंघाची रचना, निवडणुकीतील जय पराजयाचा इतिहास, प्रभावशाली नेते यांवर धावती नजर टाकूयात। आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे मतदारसंघ होते। 2008 साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 2 मतदारसंघ तयार झालेत। यातील रायगड मतदारसंघ मावळ पासून गुहागर पर्यंत अशा विस्तीर्ण भूभागावर पसरला आहे। रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरीतील दापोली, राजापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडले जातात। डॉक्टर सी.डी. देशमुख हे रायगड व तेव्हाचा कुलाबा मतदारसंघाचे पहिले म्हणजे 1952 साली खासदार म्हणून निवडून आले होते। स्वतः पंडित नेहरू त्यांच्या प्रचारासाठी रोहा या देशमुखांच्या गावी आल्याच्या आठवणी आजही इथले बुजुर्ग लोक सांगतात। कष्टकऱ्यांचे नेते म्हणून पुढे देशभर नावाजले ते दिबा पाटीलही ते देखील इथूनच संसदेत गेले होते। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते म्हणजे बॅरिस्टर A.R. अंतुले इथूनच खासदार बनले होते। बॅरिस्टर अंतुलेंनीच पुढे कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड केले। आता याच रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात आहेत। कारण फक्त 1984 नाही तर 1996, 1998, 1999 आणि 2021 च्या सगळ्या निवडणुकीत या मतदारसंघाने प्रवाहाच्या विरोधात कौल दिला होता। या दोघा नेत्यांभोवती जिल्ह्याचे राजकारण फिरताना दिसून येत आहे। यापैकी अनंत गीते यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा 4 वेळी रायगड मधून खासदार बनले। यावरूनच लक्षात येते की पक्षफुटी आधी शिवसेनेची ताकद ही रायगड मध्ये मोठी होती। फक्त 2019 मध्ये सुनील तटकरेंनी अनंत गीतेंचा पहिल्यांदा पराभव केला। त्यानंतर सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत। ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्षही आहेत। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय संगीत खुर्चीमुळे मोठी राजकीय उलथापालथ झाली। या उलथापालथीचा परिणाम रायगडमध्येही झाला आणि कुणाही सर्वसामान्य मतदाराला चक्रावून टाकणारी समीकरणे इथे तयार झाली। सर्वसामान्यच काय तर राजकीय क्षेत्राबाबत सातत्याने जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनाही ही समीकरणे गोंधळून टाकतात। कारण यातूनच रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीतले कल अवलंबून आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 आमदार शिंदे गटाचे तर ठाकरे गटाचे, राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रत्येकी 1-1 आमदार आहेत। या आकडेवारीवरून लक्षात येते की पक्षफुटी आधी एकट्या शिवसेनेचे 4 आमदार इथे होते, म्हणजे शिवसेनेची ताकद ही जास्त होती।
मात्र आता शिवसेनेत फूट पडल्याने ती ताकदही विभागली गेली. पण हे फक्त पक्ष फुटीपर्यंतच होते. शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणे पार 360 अंशात बदलली आहेत. रायगडमध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप आघाडी अशी झाली. या निवडणुकीत अनंत गीते 4,55,530 मते यांचा सुनील तटकरेंनी 4,86,968 मतांनी पराभव केला. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेने बंड झाले आणि रायगड लोकसभा मतदारसंघातल्या 4 पैकी 3 शिवसेना आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. दुसरीकडे आपण जर पाहिले तर 2019 निवडणुकांच्या वेळी शेकापचे अलिबागमध्ये असलेले आमदार धैर्यशील पाटीलही आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार खरं तर आता भाजप प्रणित महायुतीकडे 6 पैकी 5 आमदार आहेत. पण तरीही इथली लढाई चुरशीची असणार आहे. त्याचे कारण म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे फारसे अस्तित्व नाही. आता शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. हेच धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये येताच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले होते. त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्येही ते लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत देत होते. उत्तम वक्ते असलेले धैर्यशील पाटील हे पेण मतदारसंघातून 2 वेळा आमदार होते. पेण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे शेकापची ही मते धैर्यशील पाटलांच्या रूपाने भाजप स्वतःकडे खेचण्याच्या प्रयत्नात होता. मात्र हा डाव इथेच फेलला गेला. रायगडात विद्यमान खासदार सुनील तटकरे त्या ठिकाणी कार्यरत असल्याने या मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे थेट अजित पवारांनीच दावा केल्याप्रमाणे आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवेल हे आता निश्चितच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हेच उमेदवार आहेत. गीतेंनी प्रचार करण्यासही सुरुवात केली. फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा केला. त्यावेळी तालुका स्तरावर घेतलेल्या प्रत्येक सभेत अनंत गीते खासदार असतील असा वारंवार उल्लेख केला. त्यामुळेच अनंत गीतेंचा विजय निश्चित असल्याचेही बोलले जात आहे. त्याचबरोबर अनंत गीतेंना साथ मिळाली आहे ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची. याशिवायच महाडमधील दिवंगत नेते माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या शिवसेनेच्या ठाकरे गटात आल्यात. त्यामुळे महाड भागात गोगावले सोडून गेले असतानाही दिलासा देणारी बाब ठरली आहे. दरम्यान गीतेंविरुद्ध तटकरे अशी संभाव्य लढत दिसत असली तरी अंतर्गतही अनेक लढाया शक्य आहेत. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडचे आमदार भरतशेठ गोगावले असो, अलिबागचे महेंद्र दळवी असो किंवा दापोलीचे योगेश कदम यांनी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आता हे सगळे एकाच महायुतीत असले तरी त्यांच्यात नाराजी दूर झाली आहे का हे आता थेट निकालातूनच स्पष्ट होईल. जर बघायला गेलं तर रायगड लोकसभा मतदारसंघात रोजगाराचा मोठा मुद्दा दिसून येतो. या मतदारसंघातील मोठा भूभाग ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील लोक रोजगाराच्या कारणाने मुंबई, ठाणे येथे स्थलांतरित होताना दिसतात. विशेष म्हणजे रसायनी, धाटाव आणि महाड पोलादपूर अशा 3 MIDC या मतदारसंघात आहेत. मात्र तरीही हे स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेले दिसून येत नाही. आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही स्थलांतराचा मुद्दा रायगड लोकसभा मतदारसंघात दिसून येतो. गंभीर आजारांवरील उपचारासाठी आणि शिक्षणातील उच्च पातळी गाठण्यासाठी पुन्हा शहराचीच वाट पकडण्याची वेळ इथल्या लोकांवर येते. मात्र या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत स्थलांतराचा मुद्दा किंवा त्यातील कारणांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. राजकीय समीकरणामध्ये कोण कुणाच्या बाजूने आणि कोण कुणाच्या विरोधात हाच मुद्दा आजवरच्या बऱ्याच निवडणुकीत केंद्रस्थानी दिसून येतो. जात आणि धर्माचा मुद्दा जसा महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर ठिकाणी प्रभावशाली ठरतो तसा तो इथेही ठरतो. मुस्लिम मतेही लक्षणीय आहेत. हा मतदार सुनील तटकरेंच्या बाजूने उभा राहिलेला बऱ्याच वेळा दिसून आलाय. मात्र यावेळी सुनील तटकरेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मुस्लिम मतदारांची भूमिका काय असेल हे निकालावेळीच दिसून येणार आहे. आता 2024च्या निवडणुकीत
राजकीय समीकरणही सर्वसामान्य मतदारांना गोंधळात टाकणारी असल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.